मीरा रोडच्या सोसायटीमध्ये बकऱ्यावरून वाद. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 2 गटात तणाव. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या भेटीनंतर राडा. पुणे नाशिक संभाजीनगरवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच. मुख्यमंत्री फडणवीसांनी आज बोलावली महायुतीची बैठक. विधान परिषदेतल्या निवडणुकीमुळे शिवसेनेतील अस्वस्थता पुन्हा चर्चेत. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट. जळगावमध्ये विधान परिषदेची जागा लढण्यावर स्थानिक नेत्यांचं एकमत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष. निधी वाटपाचा वाद मिटवण्यासाठी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. बैठकीत तोडगा निघणार का याकडे लक्ष. क्षितिज ठाकूर शिवसेनेच्या वाटेवर. शिवसेना ठाकूरांना विधान परिषदेची देणार उमेदवारी. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. नागपूरमध्ये शहर पोलीस दलामध्ये अत्याधुनिक दुचाकी. गर्दीच्या परिसरामध्ये पेट्रोलिंगसाठी बॅलेन्सिंग स्कूटर. पोलिसांना विशेष प्रशिक्षण. कांदा प्रश्नी सरकारचं शिष्टमंडळ बुधवारी दिल्लीला जाणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत करणार चर्चा. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री सुद्धा अमित शहांना भेटणार. कांदा प्रश्नी महाविकास आघाडीचं पुणे, चांदवडसह सोलापूरमध्ये आंदोलन. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाणार. अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. खरातला लवकरच नाशिक रोड कारागृहामध्ये पाठवलं जाणार. अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरात शिरलेला बिबट्या जेरबंद. 3 तासाच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला पकडण्यात यश. लग्न ठरलं, खर्च झाला आणि पीएसआयनं लग्नाला नकार दिला. बीडमधील धक्कादायक घटना. पीएसआय पवन निंबाळकरसह कुटुंबियांवर गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये चोरट्यांची अजब शक्कल. अंगावर घाण टाकून लक्ष विचलित केलं आणि 50,000ची पिशवी केली लंपास. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशननं केला आरोप. जळगावात रेल्वे भरतीच्या नियुक्तीपत्रासाठी उपोषण. नोकरी मिळत नसल्यानं अनेक जण अविवाहित. अशोक खरात नंतर नाशिकमध्ये आणखी एका बंधूवर गुन्हा दाखल. बंधू कमलेश अधिकाऱ्यानं फसवणूक केल्याचा आरोप. तळेगाव दाभाडे इथे तुळजाभवानी मंदिरात चोरी. देवीच्या चांदीच्या मुकुटावर चोरट्याचा डल्ला. आधी देवीला कुंकू वाहिला, मग मुकुट केला लंपास. माकडाचा 63 जणांवर हल्ला. कोल्हापूरच्या सोळांकूर गावातली घटना.